जल जीवन मिशन अंतर्गत असणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या योजनांचा शहापूर तालुक्यात फज्जा उडल्याचे चित्र असतानाच तालुक्यातील लेनाड बुद्रुक या ग्रामपंचायत अंतर्गत एक गाव व 5 पाड्यांसाठी असणारी जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना अपूर्ण असताना देखील ठेकेदाराकडून ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्याचा घाट घातला गेल्याने महिला संतप्त झाल्या आहेत। जल जीवन मिशन अंतर्गत लेनाड बुद्रुक गोकुळगाव ग्रामपंचायत अंतर्गत जवळजवळ 1,75,00,000 रुपयाची योजना मंजूर झाली होती। त्या अंतर्गत लेनाड बुद्रुक, पंचशील नगर, साईनगर, कुंभारपाडा, गोकुळगाव, वाऱ्याचा पाडा, साखरवाडी या गावपाड्यांचा समावेश होता। मात्र अद्याप काही ठिकाणी नळ कलेक्शन दिले नसून निकृष्ट साहित्य वापरून पाणी पुरवठा योजना ही निकृष्ट व बोगस झाल्याचे येथील ग्रामस्थ आणि महिलांचे म्हणणे आहे। अनेक कुटुंबांची नळ कनेक्शन जोडणी पूर्ण झालेली नाही। पाईपलाईन खोदकाम जमिनीत योग्य खोलीपर्यंत न केल्याने सगळीकडे पाईप उघड्यावर पडलेले आहेत। सर्वच कुटुंबांना पाणी सुरळीत पोचत नाही। निकृष्ट पाईप टाकल्याने अनेक ठिकाणी पाणी लिकेज होत आहे। अनेक ठिकाणी निकृष्टपणे काम केल्याचा आरोप येथील महिलांनी केला आहे। या योजनेबाबत अनेक तक्रारी आल्या असून जोपर्यंत योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतने ताब्यात घेऊ नये अशी विनंती सरपंच आणि ग्रामसेवक यांना केली आहे, असे पुंडलिक भोईर उपसरपंच लेनाड बुद्रुक यांनी मशालशी बोलताना सांगितले आहे। दरम्यान सदर योजनेबाबत कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांना पत्रव्यवहार केला आहे। योजना अपूर्ण असताना देखील पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करण्यासाठी विशेष ग्रामसभा लावण्याचा प्रताप समोर येत आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। बुद्रुक कुंभारपाडा येथे जे जलजीवन मिशन अंतर्गत काम झालेले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं असून पाईप अगदी वरच्यावर टाकलेले 3 फूट जे पाईप खोदायला पाहिजे होते ते पण खोदले गेलेले नाही आहेत आणि पूर्ण नळांना पाणीसुद्धा पोचत नाही आहे आणि याच्यामुळे गावकऱ्यांना प्रचंड हाल अपेष्टा सहन करायला लागत आहेत आणि जो पाईपांचा दर्जा आहे तो अत्यंत निकृष्ट आहे आणि 6 महिन्यानंतरच ही अशी परिस्थिती आहे। तर नंतर याच्यानंतर काय होणार ते देवच जाणो आणि याच्यानंतर जर काय झालं तर आम्ही तक्रार कोणाकडे करायची गावकऱ्यांनी, असा आम्हाला सर्व गावकऱ्यांना प्रश्न आता सतावते आणि याच्यावर आता त्वरित काहीतरी कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे। धन्यवाद। पुंडलिक भोईर, ग्रामपंचायत लेनाड बुद्रुक, उपसरपंच। आपणास कळवतो की ग्रामपंचायत मध्ये जल जीवन मिशनचं काम आमच्याकडे चालू आहे। या जल जीवन मिशनचे काम चालू असताना बहुतेक महिलांचे, ग्रामस्थांचे तसेच ग्रामपंचायत हद्दीतील बऱ्याच लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचल्या की यामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये काम चालू असताना निकृष्ट दर्जाचे पाईप वापरलेले आहेत। तसेच कुठे कुठे पाईप फुटलेले आहेत, कुठे कुठे पाणी पोहोचतच नाहीये, अशा बऱ्याच साऱ्या कंप्लेंटी वगैरे उपसरपंच या नात्याने माझ्याकडे आल्या। याची शहानिशा करण्यासाठी मी आपल्या गावातील काही पुढारी मंडळी, ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामपंचायतचे थोडीशी लोक वगैरे जमा करून मी तिथे पाहणी करण्यासाठी आज गेलो होतो। कारण की उद्याच्या डेटमध्ये ग्रामपंचायतची मीटिंग आयोजित केलेली आहे। तर मी पाहणी करत असताना तिथे प्रत्येकी शहानिशा करताना बघितलं तर असं आढळलं की कुठे कुठे पाईप हे जमिनीवरच्या वरच्यावर ठेवलेले आहेत, काही पाईप फुटलेले आहेत, त्याच्यामधून पाणी निघत आहे, काहींना पाणी पोचतच नाही, काही लोकांना कनेक्शनच दिलेले नाहीयेत, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आढळून आल्या। या आढळल्या असताना मी प्रत्यक्षात जल जीवन मिशन मध्ये ही योजना पुढील 25 वर्षासाठी आहे, तरीही ही योजना अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे। माझ्या वतीने सरपंच व ग्रामसेवक साहेबांना विनंती आहे की जोपर्यंत ही योजना पूर्णपणे कंप्लीट होत नाही तोपर्यंत ताब्यात घेऊ नये, जेणेकरून आपल्याला याचा